पित्या परमेश्वर मी प्रार्थना करतो देवा, आजचं येणारं जे काही वचन असेल देवा, तुझ्या आत्म्याचे करवे असू दे प्रभू. जे काही तू काल माझ्याशी बोललास परमेश्वरा देवा, ते घेऊन, ते वचन घेऊन आज या प्रियजनांपर्यंत येण्यासाठी तुम्हाला कृपा पुरवलीस. धन्यवाद देतो. माझे सर्व विचार येशू तू ताबा घे, माझ्या जिभेचा, ओठाचा, कंठाचा ताबा परमेश्वरा तू घे, आणि तुला जे काही माझा वापर करून घ्यायचा आहे परमेश्वरा तू करून घे. पवित्र आत्मा तू माझा ताबा घे, येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. प्रियानो, मी पुन्हा एकदा प्रत्येकाचं आजच्या या ऑनलाईन गुरुवारच्या प्रार्थनेमध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करतो. प्रियानो, आज एक मोठासा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. काल रात्री 3 वाजता प्रभूनं मला एक विषय दिला आणि तो विषय घेऊन आज मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे पश्चाताप करा, कारण येशू लवकरच येत आहे. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे पश्चाताप करा, कारण येशू लवकरच येत आहे. प्रियानो, आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे, कारण येशू लवकरात लवकर येत आहे. तो विलंब नाही लावणार. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं, मत्तयाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 2रं वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. मत्तयाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 2रं वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. त्या ठिकाणी मी हिंदी भाषांतरामध्ये वचन वाचणार आहे, कारण आजच्या संदेशाचं शीर्षक आहे पश्चाताप करा, कारण येशू लवकर येत आहे. तर पहिली गोष्ट आहे, जो पश्चाताप आहे करणं खूप गरजेचं आहे. तर पश्चाताप म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी होणारा जो काही आम्हाला एखाद्या आमच्याकडून चूक घडते आणि पश्चाताप करतो आम्ही देवाकडं, आणि पश्चाताप हा असा इतकाच नाही की बाबा ती गोष्ट एखादी मी पश्चाताप करून ह्या जगिक जीवनाचा मी त्याग करतो, येशूकडे येतो आणि येशूच्या मार्गाने आम्ही चालतो, त्यावेळी सर्व गोष्टी आम्ही सोडून देतो. जे पाण्यामध्ये जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो तो जुना माणूस आम्ही मारून टाकतो आणि नवीन माणूस, त्या पाण्यातून वर येणारा माणूस हा नवीन असतो. परंतु त्याच्या पूर्वी जे काही आमच्या जीवनात घडत होतं त्या गोष्टी आम्ही सोडलेल्या पाहिजेत. पश्चाताप होतो, चुकांची जाणीव होते, परंतु परत जाऊन आम्ही पश्चाताप मागून देवाकडे परत त्याच गोष्टी जर करायला लागलो तर त्याला पश्चाताप नाही म्हणता येत. प्रियानो, देवाचं वचन सांगतं पश्चाताप करा. जो योहान बाप्तिस्मा करणारा योहान होता तो नेहमी वाणी करत असेल, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. स्वर्गाचं राज्य घेऊन स्वतः येशू ख्रिस्त या भूतलावर आला. तर प्रियानो, आज आम्ही पाहणार आहोत, हिंदीमध्ये ते वचन म्हणतं, सो मन फिराव क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आ गया है. त्या ठिकाणी ते सुंदर असं भाषांतर आहे, सो मन फिराव, आमची मन बदला, आमचं सो मन फिराव क्योंकि परमेश्वर का राज्य निकट आया है. प्रियानो, पश्चाताप, खरा पश्चाताप त्यालाच म्हणायचं आहे की आमचं मन, आमचं हृदय सर्व त्या गोष्टीपासून आम्हाला परावृत्त करायचं आहे. ती गोष्ट परत करायची नाही आहे. परंतु आजचं वचन आमच्यासाठी आहे पश्चाताप करा कारण येशू लवकरच येत आहे. प्रियानो, एक सुंदर असं गीत आहे. ते गीत आम्ही नेहमी म्हणतो, ते गीत सर्वांना पाठ आहे. त्या गीताचे बोल सर्वांना माहीत आहे. बरेच संडे स्कूलचे जे लेकर आहेत त्यांना माहीत आहे की वचन ते गीत म्हणतं, येशू मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान, ला 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 ला. त्या गीताच्या कडव्यामध्ये तो गीतकार म्हणतो, सुंदर असं त्यानं गीत त्यामध्ये रचलेलं आहे. आज सकाळच्या प्रार्थनेमध्ये मी हे गीत म्हणत होतो आणि देवाचा आत्मा मला म्हणत होता की हे गीताचं हे कडवं आज तुला फेसबुकच्या द्वारे द्यायचं आहे. आणि सुंदर असं ते कडवं आहे. ते गीत करता म्हणतो, झुक जाएगा आसमां एक दिन, येशू राजा होगा बादलों पर, झुक जाएगा आसमां एक दिन, येशू राजा होगा बादलों पर, देखेगी दुनिया शान मसीह की, जुबा पर
होगा गीत सभी के, झुक जाएगा आसमां एक दिन। यीशु राजा होगा बादलों पर, देखेगी दुनिया शान मसीह की, जुबा पर होगा गीत सभी के। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो बगा शैतान। ला 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 ला। प्रिय गीत करता म्हणतो, झुक जाएगा आसमान एक दिन, येशू राजा होगा बादलों पर। येशू ख्रिस्त लवकरच येत आहे। तो आकाशामध्ये तो येणार आहे। त्याचं द्वितीय आगमन जवळ आहे। प्रियानो वचन आम्हाला सांगतं, आज जी काही कोरोना या मरीपासून जी काही परिस्थिती सर्वत्र झालेली आहे, सर्व भीतीचं वातावरण निर्मिती झालेले आहे, सर्व लोक घाबरलेले आहेत। प्रियानो पण या ठिकाणी मी तुम्हाला काहीतरी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे। तर आम्ही पाहूया की ही मरी नेमकी कोणाकडून आहे। नेमकी ही मरी जी आहे ही देवाकडून आहे की सैतानाकडून आहे, तर आम्ही पाहणार आहोत। प्रियानो जर ही मरी कोणाकडून आहे ह्याचं जर उत्तर आम्हाला पाहिजे असेल तर आम्ही काही गोष्टी पाहूया। कारण जर ही गोष्ट जर सैतानाकडून आहे असं थोडक्यात म्हणायचं आहे, तर देव इतक्या मोठ्या प्रमाणात सैतानाला परमिशन देतो का? प्रियानो मला सांगू द्या, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा त्याच्या देवाची जी लेकरं आहे, त्याची मुलं आहे, त्याच्या मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात लावण्यापूर्वी सैतानाला स्वर्गात जाऊन परमिशन आणावी लागते। त्या सैतानाला डायरेक्ट त्याच्या विश्वासणाऱ्यांना हात लावता येत नाही। बायबलचे उत्तम उदाहरणं आहेत, आम्ही पाहिलेलं आहे। योबाच्या जीवनामध्ये, योब पहिल्या अध्यायामध्ये सर्व गोष्टी आम्हाला स्पष्ट आहेत। योबाला हात लावण्यापूर्वी, कारण योब धार्मिक होता, सरळ होता, सात्विक होता, तो देवाच्या भयात राहणारा व्यक्ती होता, त्याला हात लावण्यापूर्वी देवाची परमिशन त्याला काढावी लागते। स्पष्ट आहे योबाच्या पहिल्या अध्यायामध्ये। व नव्या करारामध्ये ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त एका ठिकाणी सांगत आहे, पेत्राला म्हणत आहे, अरे पेत्रा, तुम्हाला सैतानानं गव्हासारखे चाळावे म्हणून माझ्याकडे मागितले होते, परंतु मी त्याला परमिशन दिली नाही, यासाठी की तुमचा विश्वास नाहीसा होऊ नये। प्रियानो सुंदर अशी दोन उदाहरणं आहेत। पेत्राचा विश्वास कमी होऊ नये, नाहीसा होऊ नये म्हणून देवानं सैतानाला परमिशन दिली नाही। योबाच्या जीवनामध्ये देखील सैतानाला देवाकडून परमिशन काढायला लागत होते की योबाला हात लावताना, योबाच्या धनाला हात लावताना, योबाच्या सर्वस्वाला हात लावताना। प्रियानो या ठिकाणी आम्ही पाहत आहोत मरीविषयी बायबलमध्ये पुष्कळ असं लिहिलेलं आहे, मरीविषयी पुष्कळ असं लिहिलेलं आहे। मला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत। प्रियानो निर्गमनाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 1 ते 6 जर वचन आम्ही वाचले तर त्या ठिकाणी जे इस्रायल लोक होते आणि मिस्री लोक होते, त्यांच्यामधला जो देवानं ज्या काही मिस्री लोकांवर जी काही पीडा पाठवलेल्या आहेत त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे। तर देवानं त्या मिस्री लोकांच्या देशावर मरी पाठवली आणि त्या मरीमध्ये फक्त मरीने मिस्री लोकांची जनावर मेलेले आहेत। इस्रायल लोकांचं एकही जनावर त्या ठिकाणी मेलेलं नाही आहे। परमेश्वर स्वतः देखील मरी पाठवू शकतो। अनुवाद 28 मध्ये देखील सांगितलेलं आहे, देवाच्या आज्ञाभंगामुळे मरी येतात। प्रियानो मरी येते। प्रियानो अनुवाद 28 मध्ये देखील आम्ही त्याचा रेफरन्स पाहू शकतो। प्रियानो आज मला तर वैयक्तिकरित्या वाटत नाही की एखाद्या मरीमध्ये इतकी ताकद असेल की सर्व ठिकाणी कार्य करण्याची। कारण देवाचं वचन सांगतो रोम 8:38 मध्ये, देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? बायबल आम्हाला सांगतो रोम 8:31 मध्ये, परमेश्वर आम्हाला अनुकूल असल्यास आम्हाला प्रतिकूल कोण? देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही विभक्त करू शकत नाही। देवदूत नाहीत, सध्याची कोणतेही प्रकारची कारणं नाहीत, मरण नाही, तर देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही विभक्त करू शकत नाही। प्रियानो मला वाटतं या मरीमध्ये स्वतःची इतकी ताकद नाही की ती त्याला सर्व ठिकाणी कार्य करता यावं। परंतु प्रियानो मरीमध्ये जी ताकद इतकी नाही की संपूर्ण जगामध्ये कार्य करता येईल। प्रियानो या मरीमध्ये इतकी ताकद नाही, जी काही जगभरातली जी सामुदायिक भक्ती आहे, ज्या सामुदायिक भक्ती आहेत ते बंद करण्याची ताकद या मरीमध्ये बिलकुल नाही आहे। बायबल आम्हाला सांगतं ज्या चर्चच्या इमारतीमध्ये
ज्या आमच्या भक्ती मागील 2 आठवड्यापासून बंद आहेत, सामुदायिक भक्ती बंद आहेत, घराघरामध्ये भक्ती भरत आहेत. प्रियानो, मरीमध्ये इतकी ताकद नाही की जी चर्चच्या इमारतीमध्ये भरणारी जी सामुदायिक रविवारची भक्ती आहे ती बंद होईल, इतकी ताकद या मरीमध्ये नाही आहे. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं, देवाचं वचन सांगतं प्रगटीकरण याच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 8वं वचन आम्हाला सांगतं. आपण पाहूया प्रगटीकरण याचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण पाहूया. या ठिकाणी सुंदर असं वचन आहे की प्रगटीकरण 3:8 मध्ये आम्हाला वचन स्पष्ट देतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. प्रियानो, या ठिकाणी सुंदर असं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं प्रगटीकरण याचं पुस्तक 3रा अध्याय आणि 8वं वचन. देव म्हणतो, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवलं आहे, ते कोणीही बंद करू शकत नाही. मला तुम्हाला सांगू द्या, एखादी मरी आमच्या सामुदायिक भक्तीचा दार कसं काय बंद करू शकेल? जे दार देव उघडतो एखादी मरी कसं काय बंद करू शकेल? देवानं स्तोत्र 91:2 मध्ये आम्हाला वचन दिलेलं आहे. 91:3 मध्ये देवाचं वचन आहे की देव स्वतः घातक मरीपासून आमचा बचाव करतो. या मरीमुळं कसं काय चर्च बंद होऊ शकतं? तर प्रियानो, मला सांगू द्या, प्रगटीकरणाचं पुस्तक, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. प्रियानो, या मरीविषयी जर बोलायचं, मला तर वाटत आहे प्रियानो, ही मरी देवाकडून आहे. या मरीमध्ये इतकी ताकद नाही की सर्व सामुदायिक भक्ती बंद होतील इतकं कार्य करण्याची. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्त ज्यावेळी भूतलावर होता, येशूनं देखील एक भविष्यवाणी केलेली होती. ह्या युगाच्या समाप्तीविषयी येशूनं एक भविष्यवाणी केलेली होती. आपण पाहूया, या ठिकाणी आपण पाहणार आहोत, येशूनं स्वतः एक भविष्यवाणी केलेली आहे. आम्ही पाहणार आहोत लूक याचं पुस्तक 21वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन आपण वाचून पाहूया. लूक याचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन आपण पाहूया. या वचनामध्ये आम्हाला दिसतं, या ठिकाणी शिष्यांनी, ज्यावेळी येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, शिष्यांनी येशूला विचारलं की या युगाची समाप्ती केव्हा होईल? आणि त्यांना प्रश्न होता प्रियानो, आणि ते त्या ठिकाणी ते विचारू लागलेत. मग त्या शिष्यांना येशू ख्रिस्ताने वचनातून त्यांना बोध केला. मग त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, मोठमोठे भूमिकंप होतील, आणि महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहणार आहोत, जागोजाग मऱ्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठे चिन्हे घडून येतील. येशू ख्रिस्ताला शिष्याने विचारलं की युगाच्या समाप्तीविषयी आम्हाला सांगा. पण येशू ख्रिस्तानं एक भविष्यवाणी त्या ठिकाणी केलेली आहे. युगाच्या समाप्तीस काय काय घडेल? तर त्या ठिकाणी वचन सांगतं, राष्ट्रावर राष्ट्र उठेल, राज्यावर राज्य उठेल, मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मऱ्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठे चिन्हे घडवून येतील. प्रियानो, ही मरी आज आमच्यासाठी येशूच्या येण्याच्या आधीच चिन्ह तर नाही आहे ना. पश्चाताप करण्याची गरज आहे. प्रियानो, आजचा संदेश शीर्षक आहे, पश्चाताप करा, कारण येशू लवकर येत आहे. येशू लवकर येत आहे. येशू लवकर येत आहे. ही मरी येशूच्या येण्याच्या आधीचं चिन्ह तर नाही आहे ना. आम्ही विचार करूया, ही जी मरी आहे, ह्या मरीतून आम्ही आज काय शिकणार आहोत? देवाचं वचन सांगतं, येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी या ठिकाणी आज पूर्ण होताना दिसत आहे. शेवटच्या काळाची लक्षणं प्रियानो दिसत आहेत. आज आपण विचार करूया, ही मरी येशूच्या येण्याच्या आधीचं चिन्ह तर नाही आहे. आपण प्रत्येकजण विचार करूया. आपण आपला मार्ग बदलावा म्हणून देव आम्हाला शेवटची संधी तर देत नाही आहे ना. आम्ही विचार करूया, प्रत्येकानं पश्चाताप करा. योहान 3:16 सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आज प्रत्येक जे व्हिडिओ पाहणारे आहेत त्या प्रत्येकाला संधी आहे
देवानं तुमच्यावर देखील प्रीती केलेली आहे. देवानं तुमच्यावर देखील प्रीती केलेली आहे. वचन स्पष्ट सांगतं, देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, तो देखील राखून ठेवला नाही. यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियानो, देव एक सार्वकालिक जीवनाची एक संधी तर आम्हाला देत नाही आहे ना. या मरीतून आम्हाला देव एक शेवटची संधी देत आहे का? आम्हाला पश्चाताप करून आमचा मार्ग बदलण्याची देव एक सुंदर अशी संधी तर देत नाही का? ह्याचा आम्ही विचार करूया. प्रियानो, आज देव प्रत्येकाला एक संधी देत आहे. नोहाच्या काळामध्ये नोहाला देखील लोक वेड्यात काढत असतील. तो ज्यावेळी तारू बांधत होता, त्या वयस्कर का नोहाच्या काळात बरेच लोक त्यांचं वय भरपूर वर्ष जगत होते. 70, 80, 100 नाही तर 500 वर्षापेक्षा अधिक त्यांचं वय आयुष्यमान होतं. प्रियानो, त्या काळामध्ये ते लोक म्हणत असतील, असं केव्हाही आमच्या 500-600 वर्षाच्या इतिहासामध्ये असा केव्हा पाऊस झाला नाही की जगबुडी होईल. नोहाला देखील लोक खोळ्यात काढत होते. लोक लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते, खात होते, मौज मजा करत होते, सर्व जगी गोष्टी करत होते. प्रियानो, आज नोहाच्या काळात जे घडलं, जे नोहाच्या काळात घडलं ते पुन्हा घडू नका. प्रत्येकानं आत्मपरीक्षण करा. देवाच्या आरशासमोर प्रत्येकानं उभा राहा आणि आपलं आत्मपरीक्षण करा. देवाचं वचन तुम्हाला सांगेल की खरोखर तुमचं तारण झालेलं आहे का? तारण झालं नसेल तर देवबाप पुन्हा एकदा तुम्हाला संधी देत आहे. पश्चाताप करा, कारण येशू लवकर येत आहे. प्रियानो, आज या कोरोना व्हायरसच्या द्वारे देव आम्हाला एक शेवटची संधी तर देत नाही आहे का? ह्याचा आपण विचार करूया. प्रियानो, आम्हाला देवाची वाणी ऐकण्याचं गरज आहे व त्याच्या वाणी ऐकून आम्हाला आमचा मार्ग बदलायचा आहे. देवानं हा जो काळ आम्हाला दिलेला आहे, हा काळ आमच्या आध्यात्मिक संजीवनासाठी तर नाही आहे ना. आम्ही विचार करूया. आमचं आध्यात्मिक संजीवन व्हायला पाहिजे. आमचं आम्ही पश्चातापासाठी तर देवानं हा मला काळ दिलेला नाही आहे का? मी त्याच्या सार्वकालिक राज्यामध्ये असावं, ही तर देवाची योजना नाही आहे ना. आम्ही विचार करूया. प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी विश्वास धरला, बाप्तिस्मा घेतला, माझं तारण झालं. प्रियानो, तारण म्हणजे आम्हाला आज देखील खात्री पाहिजे, आज जरी येशू आला तर आज या क्षणाला मी येशू बरोबर स्वर्गात बसलेलो आहे. तारण म्हणजे स्वर्गात बसण्याची खात्री आहे. तारण कुठल्या बाप्तिस्म्याचं सर्टिफिकेट नाही आहे. तारण येशू बरोबर आज आम्ही असण्याची खात्री आहे. तर प्रियानो, आपण प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करूया. प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करूया. जे फेसबुकच्या द्वारे माझे जे कोणी मित्र पाहत आहेत, मला प्रत्येकाला उत्तेजन द्यायचं आहे. प्रियानो, प्रत्येकानं आपल्या तारणाची खात्री करून घ्या. प्रत्येकानं आपलं तारण झालेलं आहे का नीट तपासून पहा, कारण देव तुमचं अंतःकरण पाहतो. मनुष्य बाह्य रूप पाहतो, पण देव तुमचं अंतःकरण पाहतो. नक्कीच देव तुमच्या अंतःकरणातल्या गोष्टी पाहत आहे. प्रियानो, हे कोरोनाचा हा आलेला काळ आमच्यासाठी पश्चातापासाठी आहे. आम्ही पश्चाताप केला पाहिजे. प्रत्येकानं आपला विचार करूया. त्या देवाचं वचन म्हणतं, योएल संदेष्टाला देवाचं वचन प्राप्त झालेलं होतं. योएल 2:32 मध्ये देवाचं वचन म्हणतं, तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तो तरेल. आज कोणी पापात असेल, आज कोणी कोणत्या व्यसनामध्ये असेल, जगी पापाने रंजलेले गांजलेले असाल, देव तुम्हाला म्हणत आहे. देव योएल संदेष्टाच्या द्वारे म्हणत आहे, जसे आहात तसे तुम्ही माझ्याकडे या, पश्चाताप करून माझ्याकडे या. जो कोणी तहानेला असेल त्यानं माझ्याकडे येऊन जीवनी पाणी प्यावे. देवाचं वचन या ठिकाणी सुंदर असं वचन आहे. प्रियानो, योएल संदेष्टाचं वचन योएल 2:32 मध्ये देवाचं वचन म्हणतं. प्रियानो, आपण पाहूया योएलाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 32वे वचन. या ठिकाणी वचन सांगतं, तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तो तरेल. या ठिकाणी वचन सांगतं, तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तो तरेल. आज आम्हाला परमेश्वराचा धावा करायचा आहे. आज आम्हाला पश्चाताप करून त्याच्या जवळ यायचं आहे, कारण तो देव, तो येशू आज लवकरात लवकर येत आहे. त्याचं आगमन जवळ आहे. काळाची लक्षणं प्रियानं दिसत आहेत. तर प्रत्येकानं आपलं तारण झालेलं आहे की तपासून पाहूया. ज्यांना खरोखर देवाचा धावा करायचा आहे त्या देवबाप प्रत्येकाला एक संधी देत आहे. तर परमेश्वराचा आपण धावा करूया आणि आपलं तारण प्राप्त करून घेऊया. वचन सांगतं, तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तो तरेल. आणि राहिला प्रश्न, जे विश्वासणारे आहेत, जे त्याच्या भयामध्ये चालत आहेत,
जे त्याच्या मार्गानं चालत आहेत, आम्हाला कोणत्याही कोरोनाला घाबरण्याची गरज नाही आहे. आम्हाला सर्व सरकारी नियम पाळायचे आहेत. आम्हाला जे काही घरात बसण्यासाठी 21 दिवस गव्हर्नमेंटच्या द्वारे दिलेले आहेत त्याचं पालन आम्हाला करायचं आहे. प्रियानो, कोणीही या कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. बायबल आम्हाला सांगतं, जे आपण वचन वाचून पाहूया बायबल आम्हाला काय सांगतं. आम्ही स्तोत्र 91:2 आणि 91 स्तोत्र बऱ्याच लोकांना पाठ आहे. त्या ठिकाणी वचन सांगतं, परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. 4 गोष्टी आहेत. ज्यावेळी आम्ही परमेश्वराला माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. भाव म्हणजे भरोसा ठेवणं आहे, विश्वास ठेवणं आहे. त्याच्या रक्षणासाठी त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. आम्ही का हो त्याला दुर्ग म्हणतो, का हो आमचा देव म्हणतो, का हो आम्ही त्याच्यावर भाव ठेवतो, का आम्ही त्याच्या आश्रयाला जातो, का आमचा आश्रय त्याला म्हणतो. वचन सांगतं 3रं वचन, कारण तो पारद्याच्या पाशापासून व घातक मरीपासून तुझा बचाव करेल. आज प्रत्येक माझ्या विश्वासणाऱ्या भाऊ आणि बहिणीनं मला सांगू द्या, प्रियानो, घाबरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. हे कोरोनामुळे आमचे काहीही आमच्या जीवनावर परिणाम होणार नाही. कारण जे लोक परमेश्वराला माझा आश्रय, माझं दुर्ग असे म्हणतात, ते परमेश्वराला म्हणतात, माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो. जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांचा तो घातक मरीपासून बचाव करतो. तो देव आमचं संरक्षण करणारा आहे. प्रियाचा संदेश आहे, पश्चाताप करा, कारण येशू लवकर येत आहे. आज नक्कीच येशू तो प्रत्येकाला आपला हात देत आहे आणि तो सांगत आहे, अहो कष्टी व भाराकांजनो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आम्हाला त्याच्या विसाव्याला जाण्याची गरज आहे. योहान 10:10 देवाचं वचन सांगतो, चोर येतो तो केवळ चोरी करायला, घात करायला, नाश करायला. येशू ख्रिस्त म्हणतो, मी आलेलो आहे अनंतकाळचं जीवन देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी. प्रियानो, आज निवड तुम्हाला करायची आहे. पश्चाताप करून देवाच्या स्वर्गीय वारिसदार आम्हाला बनायचं आहे. स्वर्गाचे भागीदार आम्हाला बनायचं आहे. स्वर्गाचं नागरिकत्व आम्हाला मिळवायचं आहे. तेव्हा करो, नक्कीच हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू जीसस. पिता परमेश्वर, मी प्रार्थना करते राजा, विशेष प्रार्थना करते राजा, आजचं हे जे काही सेशन होतं परमेश्वर, तो आशीर्वादित केलंस. येशू, तुझं वचन म्हणतं पश्चाताप करा, कारण तू लवकर येत आहेस. परमेश्वर, मी प्रार्थना करत आहे प्रत्येकाला पश्चाताप होण्यासारखं हृदय दे परमेश्वरा. तेव्हा तू दिलेली ही वेळेचा सदुपयोग करून घ्यायला प्रत्येकाच्या मनात कार्य कर. पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांच्या टोचणी कर परमेश्वरा. परमेश्वरा, जिथं तू आहेस तिथं तुझ्या लेकराने असावं अशी तुझी इच्छा आहे. परमेश्वर, प्रत्येकाला स्पर्श कर. आजचं वचन प्रत्येकासाठी आशीर्वादित कर परमेश्वर. पाहणाऱ्या प्रत्येक माझ्या फेसबुक फ्रेंडला परमेश्वरा तुझ्या रक्तानं मी कव्हर करतो. पेत्र जसा म्हणतो, आम्ही परदेशी वासी आहोत, देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी निवडलेले परदेशी वासी आम्ही आहोत. त्या बहुमूल्य येशू तुझ्या रक्तानं प्रत्येकाला मी कव्हर करत आहे. हे वचन प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वाद आहे. यहोवा 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 यहोवा. शेवटच्या कडव्यावर देव स्पर्श करू शकतो. शेवटचा कडवा आहे. सर्वांनी हात मारायचे देवाला. देवा, मला स्पर्श होऊ दे देवा तुझा. कर देवा, तो हात पुढे कर देवा. यहोवा शम्मा भी तू जो रहता साथ साथ. यहोवा शम्मा भी तू जो रहता साथ साथ. यहोवा शम्मा भी तू जो रहता साथ साथ. यहोवा रब्बा भी तू तेरा तोहफा साथ साथ. जो भी मांगोगे वो भी मिल जाएगा. आरोग्य मागितलं की मिळून जाईल. कंबर दुखी थांबेल, हात दुखत थांबेल, हात फिरवा. मांगोगे वो भी मिल जाएगा. जो भी ढूंढोगे वो फायनली देवाचं सामर्थ्य आम्ही पाहतो. वो खुल जाएगा. यहोवा
यहोवा यहोवा. हालेलुया. चेक करा. ज्यांना गुडघ्या दुखीचा त्रास होता, कंबर दुखी होती, ती मान अवघड होती, ती पटापट लवकर या. ज्यांना स्पर्श आला त्याने चेक करा. कारण 2-3-4 साक्षी ऐकायच्या आहेत आणि प्रभूची प्रार्थना म्हणून आम्ही घरी जाणार आहोत. माझं नाव आशा गायकवाडे. मी पुण्यावरून आलेले आहे इकडं सुसमाचार सांगायला. तर ही प्रार्थना होती म्हणून मला कनन नगरमध्ये कळलं आणि मी ही सभा अटेंड केली. आणि माझा गुडघा फार दुखत होता आणि आता जेव्हा मी देवाच्या सान्निध्यात उड्या मारल्या तेव्हा माझं दुखणं फार निघून गेलेलं आहे. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजवा देवासाठी. आणि कोणाचे असेल लवकर या. माझं लवकर या. मन काळे, मी कोल्हापूरमध्येच राहते. माझा गुडघा कंबर दुखत होती, पण मी आता उड्या मारली नाही, पण तरी सुद्धा मी माझा हा गुडघा आमेन. हालून बघितला. आमेन आमेन आमेन. शेष मागे. आपका नाम बताओ, क्या हुआ? मेरा हेमा नाम है. सुबह से मेरे को पूरा बदन दुख रहा था, इतना दुख रहा था, फिर भी मेरे को प्रभु ने यहाँ लाया. और अभी उड़ी मार रही थी, कमर का सूर हो रहा था, फिर भी पूरा चंगाई मिली. जोरदार टाळ्या वाजवा प्रभूसाठी. आणि एक शेवटची साक्ष आणि आपण बंद करणार आहोत. साक्षी भरपूर आहेत मला माहित आहे. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. 4 दिवसापासून माझी कंबर खूप दुखत होती आणि माझ्या मिस्टरांनी गोळ्यासुद्धा आणून दिल्या होत्या, पण तरी देखील माझी कंबर अजिबात थांबली नव्हती. आणि सकाळी तर मला खूपच वेदना होत होत्या आणि आल्यानंतर सुद्धा मी स्तुताराधनामध्ये ज्यावेळेस डान्स केला आणि आता सुद्धा उड्या मारल्या तर देवाने मला पूर्ण आरोग्य दिलं. माझी कंबरदुखी पूर्णपणे जोरदार निघून गेली. देव- त्याबद्दल देवाला धन्यवाद. जोरदार टाळ्या. येशू जिवंत आहे का हो? तोच येशू करतो. आम्ही कोणी नाही, इथं जे प्रार्थना करणारे कोणी नाहीत. देवाची शक्ती फ्लो होत होती, देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरत होतं. काही लोकांच्या प्रार्थना देवानं ऐकलेल्या आहेत. हालेलुया. मैं प्रभु यीशु मसीह के नाम को धन्यवाद देती हूँ. मेरे को कल रात से लेके पैर में इतना दर्द हो रहा था और अभी यहाँ पे बैठी थी तो मेरे को बैक में दर्द हो रहा था कैल्शियम कम के वजह से. तो जैसे कि मैंने अभी इधर जंप किया तो पैरों पे मेरे परमेश्वर की अग्नि आई और परमेश्वर का क्रॉस आके मेरे को छू गया. इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देती हूँ. जोरदार टाळ्या होते प्रभूसाठी. या दादा सीट या. माझं नाव गौतम कांबळे. मी सेंटरिंग काम करतोय. काल सिमेंट पोतं उचललं होतं आणि माझी मान अवघडली ती, मला इकडे तिकडे बघू देत नव्हतं. आता उड्या मारल्या मला आता इथं बघता येतं, सगळीकडे बघता येतं. येशू जिवंत आहे. जोरदार टाळ्या होते येशूसाठी. माझा येशू जिवंत आहे. ब्रदर आमचे भाऊ, जुने भाऊ आहेत. हा, 4 मागितल्या साक्षी, 6 मिळाल्या. प्रेज द लॉर्ड. देव जिवंत आहे आणि देवाची स्तुती असो. खरोखर आम्ही जी चर्चा करत होतो चर्चमध्ये प्रॅक्टिस करताना, मला फक्त अमित ब्रदरने सांगितलं की येऊन बघा, कमीत कमी 4 साक्षी तर तुमच्या डोळ्यासमोरच घडतील आणि आम्ही नाही ते देव घडवेल. खरोखर देवाने साक्षी घडवले. आपण देवाच्या नावात धन्यवाद देऊया.